कांद्याचे दर राज्यात अनेक बाजार समित्यांमध्ये, विशेषतः मराठवाड्यासारख्या ठिकाणी 500च्या आसपास किंवा त्याच्याही खाली सरासरी पोहोचलेले आहेत. थोडक्यात ते आणखी कमी होत आहेत. याचे संकेत आपण आधीच रविवारी दिलेले होते. आता शेतकऱ्यांना मोठा प्रश्न आहे की येणाऱ्या काळात हे दर कसे वाढतील, कधी वाढतील आणि वारंवार हा प्रश्न विचारला जात आहे. यासोबत मग पुन्हा विषय चर्चेला येतो आहे की नाफेडची खरेदी, एनसीसीएफची कांदा खरेदी कधी सुरू होईल. तर आज मी तुम्हाला नाफेडच्या संदर्भात आता पुढची काय प्रक्रिया होते त्याची माहिती देणार आहे. हे जे टेंडर आहे ते एका एजन्सी संदर्भात नाफेडनं आत्ताच एक जाहिरात दिली आहे 2-3 दिवसांपूर्वी. आणि या टेंडरच्या माध्यमातून नाफेडची प्रक्रिया ही आता हळूहळू पुढे सरकते आहे. त्यातून लवकरच आपल्याला दिलासा मिळेल अशी शक्यता आहे. ती काय प्रक्रिया आहे ते जाणून घेऊया. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार, तारीख आहे 12 मे 2026. नाफेडच्या संदर्भात जे टेंडर निघालं होतं आणि त्या खरेदीची प्रक्रिया कशी होणार होती या संदर्भात सविस्तर माहिती आपण मागेच दिलेली होती, साधारण 10-1 दिवसांपूर्वी. दरम्यानच्या काळात नाफेडसोबत एनसीसीएफ नावाची जी संस्था आहे त्यांनी पण खरेदीची प्रक्रिया सुरू केली आणि त्यांच्या निविदा ज्या निघणार होत्या त्या 8 मे रोजी त्या निघणार होत्या आणि नाफेडच्या 6 मे रोजी. आता यातनं अनेक सहकारी सोसायट्या आणि एफपीओ ज्यांना या खरेदीमध्ये भाग घ्यायचा होता त्यांची सध्या धावपळ सुरू आहे वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी. आणि त्यांच्याचकडनं माहिती मागे मिळाली होती की नाफेड एनसीसीएफची खरेदी साधारण 15 मे किंवा त्याच्या आसपास किंवा 15 मे नंतर अशी पण होऊ शकते. आता याच्यामध्ये याला पुष्टी मिळते. आता ही प्रक्रिया कशी सुरू आहे त्या संदर्भात आता एक निविदा परत नाफेडनं काढली. जसं तुम्हाला माहिती आहे की यंदा नाफेडची जी साठवणूक होणार आहे ती एपीओच्या कडे ती गोडाऊन नसणार आहे. ती केंद्रीय वखार महामंडळाच्या माध्यमातून गोडाऊन घेतले जातील आणि त्या गोडाऊनमध्ये हा कांदा साठवला जाईल. मागच्या वर्षी किंवा वर्षानुवर्ष नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून जेव्हा कांदा खरेदी करून स्टॉक केला जातो तेव्हा एक प्रक्रिया राबवली जाते. ती म्हणजे एका एजन्सीची नेमणूक केली जाते आणि या एजन्सीचे जे तज्ज्ञ आहेत ते त्या एपीओच्या गोडाऊनमध्ये जायचे आणि कांदा खरेदी केल्यानंतर त्याची क्वालिटी योग्य आहे का, स्टॉक योग्य राहतोय ना, तो खराब होत नाही ना, याची तपासणी करायची आणि अहवाल पाठवायचे. आता याच्यामध्ये सप्लाय व्हॅलिड नावाची कंपनी होती. त्यांनी भ्रष्टाचारही केला, त्यांचे संबंध थेट परदेशाशी असले असेही काही आरोप झाले. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे यंदा ही सप्लाय व्हॅलिड असेल की नवीन पुन्हा एजन्सी नेमली जाईल हा एक भाग आहे. त्यातला वादाचा मुद्दा काढून टाकू. आपला या व्हिडिओचा फोकस केवळ नाफेडची प्रक्रिया वेगाने होत आहे ना आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे ना याच्यावरच असणार आहे. त्यामुळे ही एजन्सी किंवा ही खरेदी काय आहे, त्याची प्रक्रिया काय आहे ते आपण अगदी थोडक्यात समजून घेऊ. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला आव्हान आहे की जे चॅनलला नवीन आहे ते इथे सबस्क्राईब करा, हिरव्या बटनावर क्लिक करून आपल्या लोगोवर, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ आणि माहिती तुमच्यापर्यंत येईल. आता या माहितीचं काय करायचं, बाजारभाव तर वाढत नाही आणि तुम्ही जे सांगतात त्याच्यातनं आम्हाला त्यातनं काही दिलासा मिळत नाही. बरेचदा तुम्ही सांगतात की बाजारभाव वाढतील पण ते काही तसं तर होत नाही. माझ्या मतावर मी ठाम आहे असं एका कमेंटमध्ये शेतकऱ्याला सांगितलंय. बाजारभाव, हवामान, आयात निर्यातीची धोरणं, सरकारी धोरणं, मागणी पुरवठ्याचं गणित आणि उत्पादन या सगळ्या याच्यावर अवलंबून असतं. या सगळ्याचा डेटा जेव्हा काढला तेव्हा ते जे वाढीचे संकेत आहे ते मेच्या शेवटच्या आठवड्यापासून मिळत आहे आणि या संदर्भात डिटेल व्हिडिओ आपण मे मध्ये कांद्याचे बाजारभाव काय राहणार, अगदी जिल्हावार किती राहू शकतात असा एक व्हिडिओ केला होता आणि तो जर तुम्ही बघितला जॉईनच्या बटनावर क्लिक करून तर तुम्हाला तिथं ते समजेल. दर साप्ताहिक बाजारभावाचं विश्लेषण आहे आपण सदस्यांसाठी करत असतो आणि ते अंदाज व्यवस्थित खरे ठरलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर सदस्य असाल तर असे चुकू नये असे कमेंट करणार नाही. तर सदस्यत्व घेऊन जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले तर मला जास्त आनंद होईल. आता राहिला प्रश्न, बाजारभाव वाढीचे संकेत आहे याचा अर्थ बाजारभाव वाढणार हे माझ्या हातात नाही आहे. अनेकदा व्यापाऱ्यांच्या काही चाली प्रतिचाली असतात, त्यांचे काही गणितं असतात, त्यांचे काही व्यावसायिक गोष्टी असतात
अनेकदा मार्केटची चाल बदलते. पावसाच्या वातावरणामुळे आवक वाढते. सध्या इतकी आवक आहे की पिंपळगावला जसं सकाळी सांगितलं की 800 ते 1000 शेतकरी त्यांचे लिलाव होत नाहीये. त्यांना एक एक दिवस थांबावं लागतंय त्या उन्हातानामध्ये. कुठून कुठून येतात, तिथं मुक्कामी थांबावं लागतंय. मग त्यांचा नंबर लागतोय. तर आवक कमी होत असली तरी टिकून आहे याचाही परिणाम होतोय. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्याव्या. आता आपण पुढच्या याच्यामध्ये जाऊया. तर हे टेंडर काय आहे नाफेडच्या संदर्भातलं, तर नाफेडच्या याच्यामध्ये ही जी एजन्सी नेमली जाणार आहे त्या एजन्सीचं हे टेंडर आहे. प्राइस स्टॅबिलेशन फंड याच्या अंतर्गत ही खरेदी होणार. म्हणजे थोडक्यात ही ग्राहकांसाठी खरेदी आहे. त्यामध्ये मागे शेतकऱ्यांना जसं अनुदान दिलं होतं आणि एक फिक्स किंमत दिली होती की बाबा नाफेडची खरेदी 22 रुपयांना होईल. यावेळेस तसं होणार नाही. नाफेड राज्याची सरासरी काढेल आणि त्यातून जे कांद्याचे त्यातले त्यात बाजार समित्यांपेक्षा थोडासा एखादा रुपया जास्त असेल असे बाजारभाव देऊ शकतात. प्रत्यक्ष ते कसे मिळतील हे आता सांगता येणार नाही. हे पहिल्यांदा स्पष्ट करायला हरकत नाही. आता कांद्याची ही जी एजन्सी नेमणार आहे ते त्याच्यामध्ये तज्ज्ञ असायला हवेत, ॲग्रिकल्चरचे तज्ज्ञ असायला हवेत, अशा काही अटी आहेत. आता या साठवलेल्या कांद्याची गुणवत्ता तपासण्यासाठी ही निविदा काढण्यात आलेली आहे. ही तांत्रिक प्रक्रिया आहे, पण ती प्रक्रिया सुरू म्हणजेच खरेदीची तयारी सुरू झाल्याचं मानलं जात आहे. म्हणजे काय की एका बाजूला एफपीओज आणि सहकारी संस्थांची निविदा आता उघडलेल्या आहेत. त्यांची आता त्या पूर्ततेसाठी धावपळ झाली आहे. त्याचा दुसरा टप्पा या एजन्सीसाठीची निविदा आज 12 मे रोजी संध्याकाळी 4:30 ला उघडणार होत्या. अर्थात नाफेड एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना जसं काय आपण भारताच्या संरक्षण मंत्रालयात किंवा गृह मंत्रालयात काम करतो अशा पद्धतीची गुप्तता राखायची असते. आणि त्यांना मी वारंवार फोन केले. विशेषतः इथले व्यवस्थापक आहे पटनाईक नावाचे गृहस्थ. आता या पटनाईकाला मी इतके फोन केले पण ते उचलत नाहीत फोन. आणि मीच नाहीत, अनेक पत्रकारांनी शेतकऱ्यांचे अनुभव आहे. त्यामुळे 12 तारखेला 12 मेच्या 4:30च्या या प्रक्रियेबद्दल काय होईल ते आपल्याला कागदपत्रांवरनं आणि वेगवेगळ्या स्रोत जे आहे, सोर्सेस आहे, त्याच्या बातम्यांवरच आपल्याला अवलंबून राहावं लागतं. जसं की हा टेंडर माझ्यापर्यंत आलं ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण देत राहू. आता ही एजन्सी कांदा तपासणी व्यवस्था, सॅम्पलिंग, गुणवत्ता नियंत्रण, गोदाम तपासणी वगैरे यासाठी गोष्टी करतील. आता एजन्सीचं महत्त्व काय आहे, तर शेतकरी किंवा संस्थांकडून होणाऱ्या कांद्याची तपासणी, कांद्याचे नमुने घेणे, त्याचा दर्जा तपासणे, कुचका, अंकुरलेला, खराब, काजळे आलेला कांदा रिजेक्ट करणे, विशेषतः गोदामामध्ये जो कांदा आहे, गोडाऊनमध्ये जो कांदा आहे, चाळीतला कांदा आहे, त्याच्या स्टॉकवर लक्ष ठेवणे, ट्रकनुसार तपासणी करणे आणि त्याचा डिजिटल रिपोर्ट तयार करणे. थोडक्यात काय की आता या सगळ्या घोषणा न करता प्रत्यक्ष नाफेड आता पुढच्या ऑपरेशनसाठी तयारी करत आहे आणि ही प्रक्रिया आता पुढे ढकलली जात आहे, पुढच्या पायरीवर गेलेली आहे. ढकलली जात म्हणण्यापेक्षा नाफेडच्या खरेदीची. आता बाजारासाठी हा संकेत मोठा मानला जातोय का? कांदा बाजारात असे दिसून आले की नाफेडची प्रत्यक्ष खरेदी जेव्हा सुरू होते त्याच्या काही दिवस किंवा काही आठवडे सुद्धा ही अशी तांत्रिक प्रक्रिया चालते. आता महाराष्ट्रामध्ये उन्हाळ कांद्याचा दर्जा थोडासा मिश्र आहे यंदा. काही भागामध्ये साठवणुकीमध्ये नुकसान होऊ शकतं कारण साठवणुकीसारखा कांदा नाही. अनेक ठिकाणी मार्केटमध्ये व्यापारी तक्रार करतात की कुठेतरी 75% कांदा खराब आहे, 45% कांदा अजूनही खराब आहे. आणि या सगळ्या याच्यात शेतकऱ्यांकडे अजूनही स्टॉक आहे, कांदा ताजा निघतो आहे आणि दुसऱ्याकडे बाजारातली आवक टप्प्याटप्प्याने बदलत आहे. या सगळ्यांचा जो एकत्रित परिणाम होतोय बाजारभाव घसरण्यावर, त्याच्यातनं मानसिक आधार मिळेल. खरं तर यंदाचं उत्पादन जे आहे ते साधारण 2,80,000 मेट्रिक टन इतकं होण्याची शक्यता आहे. त्यातनं 2,00,000 मेट्रिक टन खरेदी ही काहीच नाही. म्हणजे अगदीच काय म्हणतात त्याला 1% सुद्धा होत नाही. पण शेतकऱ्यांना यातूनही कांद्याचे बाजारभाव आणि शेअर मार्केट हे भावनांवर चालतं. नाफेडच्या खरेदीची, एनसीसीएफच्या खरेदीची बातमी आली की व्यापारी सतर्क होतात आणि तुमचे 2-5 रुपये वाढतात. असे अनुभव आहे. ठीक आहे, आता याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल या प्रक्रियेचा? बाजारात अतिरिक्त मागणी निर्माण होऊ शकते. खालच्या स्तरावर जे बाजारभाव आता घसरले त्याला आधार मिळेल. म्हणजे गोल्टी, गोल्टा, चोपडा असे एकदमच जे खाली आलेत 100, 200, 300 वर, ते किमान 400-500 पर्यंत तर टिकून राहू शकतात आणि वरचे जे आहे ते साधारण त्या पद्धतीनं वाढतील. बाजारातली घबराट कमी होऊ शकेल. साठवणूकदारांना किंवा
या सगळ्यांना एक पर्याय निर्माण होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, धुळे, जळगाव या पट्ट्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल, त्यातही नाशिक आणि अहिल्यानगरसाठी. आता परत एकदा आठवण करून देतो की कांदा जेव्हा तुम्ही द्याल त्याच्या काही अटी शर्ती आहे. ग्रेड ए दर्जाचा किंवा जो चांगल्या दर्जाचा साठवणूक दर्जाचा माल आहे त्यालाच तुम्हाला चांगला बाजारभाव मिळणार आहे. कांदा कोरडा असावा, अंकुर नसावा, कूस नसावी, आकार ठराविक असावा, साल मजबूत असावी, असं सगळे इथं जे दिलेलं आहे त्याच्यावर हे सगळं मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आता पुढे काय घडणार आहे तर नाफेड प्रत्यक्ष खरेदी तारीख कधी जाहीर करते, लवकरच जाहीर होऊ शकते. दरम्यानच्या काळात काय चित्र असेल की राज्यातली आवकही थोडीशी कमी होऊ शकते आणि निर्यातीची मागणी सुद्धा सुधारू शकते. निर्यातीच्या संदर्भात आपण लवकरच एक वेगळं हे करूया, त्यामुळे त्याच्या पण तुमच्या शंका निघून जातील. मोठ्या प्रमाणावर जो माल बाजारात आला आहे त्यातून दिलासा मिळेल. एकूण निष्कर्ष काय आहे की नाफेडने ही जी कांदा खरेदीच्या पुढच्या टप्प्याची निविदा काढलेली आहे ती अतिशय महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. याचं कारण सरकारची बफर स्टॉक करण्याची यंत्रणा सक्रिय होत आहे आणि त्यातून लवकरच आता येत्या 8-10 दिवसांमध्ये नाफेडच्या कांदा खरेदीच्या संदर्भातले पुढची दिलासा देणारी तारीख जाहीर होऊ शकते. ई समृद्धीवर किंवा नाफेडच्या पोर्टलवर जाऊन, NCCFच्या पोर्टलवर जाऊन नोंदणी केली नसेल तर तयारीत राहा. या सगळ्या याच्यामध्ये लवकरच तुमच्यावर नोंदणी करण्यासाठीची तारीख अशी तुम्हाला समजू शकते आणि तुम्हाला त्याचे संकेतही वेगवेगळ्या माध्यमातून मिळतील. एकूणच सध्या या संदर्भातली सगळी माहिती मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. ही माहिती म्हणजे प्रत्यक्ष खरेदी नसून खरेदीची प्रक्रिया हळूहळू पुढे जाते, त्यामुळे काळजी करू नका. चांगल्या दर्जाचा साठवणुकीचा निर्यातक्षम कांदा विकू नका आता, असं मी कधीच सांगतो आहे. मीच नव्हे तर अनेक विश्लेषक सांगत आहेत. त्याच्यानंतर मधल्या काळात आपण कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जे नेते, अध्यक्ष जे आहे महाराष्ट्राचे आणि संस्थापक आहे भारत दिघोळे, यांच्या मुलाखतीत त्यांनी तेच सांगितलेलं आहे की साठवणुकीचा कांदा जो आहे चांगल्या दर्जाचा आहे तो तुम्ही मार्केटमध्ये नेऊ नका, तो साठवून ठेवा. मात्र लो लेवलचा पावसाने खराब झालेला कांदा असेल तर तो तुम्हाला विकावा लागतो आणि आताची गर्दी तीच आहे. भाव कमी मिळतो आहे पण तो ठेवून तरी काय करणार. अशा स्थितीमध्ये ज्या पद्धतीनं तो कांदा तुम्ही देऊ शकतात ॲव्हरेज आणि याच्यामध्ये, आणि साठवलेला कांदा सुद्धा विकताना टप्प्याटप्प्याने विकायचा आहे. या संदर्भात वेळोवेळी माहिती घेतच राहू. व्हिडिओ जरा मोठं होतोय त्यामुळे थांबतो. अधिक माहितीसाठी चॅनलला जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.